एनआयए जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार। भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू, 13 जखमी, नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश। पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान मोदी भारतात। आज मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक। आज पहलगामची पाहणी करणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन। पहलगाम हल्ल्याचा निषेध। रशिया, सौदी अरेबिया, जर्मनी आणि इस्रायलसह इतर देश भारताच्या पाठीशी। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी। सुरक्षेचे पोकळ दावे सरकारने करू नयेत, राहुल गांधींची टीका। लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांना दहशतवाद्यांनी गाठलं। पती गमावलेल्या नववधूचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ, तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार। काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी। ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती, स्थानिकांकडून खंत व्यक्त। अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात। पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही, मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारचं एक पाऊल मागे। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग, 7 ते 8 सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती। अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।